श्री स्वामी समर्थ. बऱ्याच बायकांची तक्रार असते की आपल्याला नवरा वेळ देत नाही, नवरा आपल्याशी बोलत नाही. इतरांशी बोलतो, मित्रांशी बोलतो, घरच्यांशी बोलतो, घरच्यांना वेळ देतो, पण आपल्याशी म्हणजे आपल्या स्वतःच्या बायकोशी बोलायला त्याला वेळ नसतो. असं प्रत्येक स्त्रीची, जवळजवळ 99% स्त्रियांची ही कंप्लेंट असते. तर आपण बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो आणि नवरा असू दे, आपण सारखं त्याला असं विनवणी करतो की तू मला वेळ दिला पाहिजे, तू माझ्याशी बोललं पाहिजे, तू मला कुठेतरी फिरायला घेऊन जायला पाहिजे. बाकीचे आपण शेजारी पाजाऱ्यांची उदाहरणं देत असतो की बघा ह्याच्या बायकोला हे घेतलं, ते घेतलं. बरेच असे म्हणजे आपण नवऱ्याकडे बरेच साऱ्या डिमांड करत असतो किंवा बरेच उदाहरणंही देत असतो ह्याची त्याची आपण बऱ्यापैकी, की ह्याने घेतलं, त्याने घेतलं, हे अमुक घेतलं, तमुक घेतलं. म्हणजे नवरा सकाळी उठल्यापासून काही म्हणजे स्त्रियांचं असं असतं की, आणि ते बरोबरही असतं बऱ्याचदा म्हणजे जेंट्स लोकंसुद्धा घरची बायको एवढं करत असते, सगळा डब्बा करते, घरातल्यांचं सगळं करते, सगळे म्हणजे घरातली कामं करते. तर ते बायकोची पण अपेक्षा असते की तिलाही थोडंसं बाहेर फिरायला न्यावं किंवा तिचीही थोडीशी जाण करावी, तिला काय हवं नको ते विचारावं, ही तिचीही म्हणजे डिमांड असते. ती अगदी बरोबरच असते. पण बऱ्याच वेळेला होतं काय, अशा गोष्टींमुळे घरामध्ये वाद होतात की जेंट्स लोक बाहेर कमवायला जात असतात, बऱ्यापैकी महिलाही जात असतात. काय महिला तर घरचं सगळं आवरून सगळं करून मग जॉबला जात असतात आणि घरी असतात स्त्रिया, त्या पण दिवसभर आपल्या घरासाठी भरपूर काही करत असतात, राबत असतात. तर मग ह्यात नेमकं चुकतं कोणाचं? तर ह्या अशा गोष्टींचा आपण जर विचार केला तर चुकत दोघंही नाहीत, दोघांचंही बरोबर आहे की प्रत्येक वेळेला, आणि ह्यातच जो समजून घेईल ना तरच तो संसार व्यवस्थित राहत असतो, टिकत असतो. आणि आपण म्हणजे सतत नवराही असा बायको चिडचिड करते, घरात आल्यावर ही असं बोलते तसं बोलते, म्हणून नवऱ्यालाही असं वाटतं, ती कटकट वाटते. बायको इतकी म्हणजे जीवापाड सांगत असते की असं तसं, ती जीव ओतून सांगत असते आपलं दुःख. म्हणजे तिलाही दुःख वाटत असतं की सारखं घरामध्ये राहणं किंवा थोडंसं जरा बाहेरून आल्यावर बरं वाटतं. तर त्या गोष्टीची नवऱ्याला नेहमी किटकिट वाटत असते की काही सतत हेच गोष्टी बोलत असते, सारखं तेच बोलत असते. म्हणून तो घरातून जास्त करून बाहेर राहायला मित्रांच्यात किंवा नातेवाईकांच्यात त्यांना वेळ देतो आणि स्वतःच्या घरात आपल्याला सगळं आपलं करणारी, आपल्यासाठी प्रत्येक वेळी धावून येणारे, घरामध्ये सगळं करणारी त्या बायकोला वेळ द्यायला पाहिजे, तो तिला मिळत नाही. तर अशा गोष्टींना खूप म्हणजे सगळ्यांच्याच घरात असतात. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की नाही, शेजारी बघा किती छान वगैरे, पण हे तसं नसतं. बाहेर आपल्याला दिसतं, पण घरात नेमकी काय परिस्थिती आहे ना ते आपल्याला माहीत नसतं. प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्याचं शेजारचं अमुक तमुक बघत असतो, पण नक्की प्रॉब्लेम काय आहे हा आपण थोडा शांतपणे विचार करून घेतला पाहिजे की ठीक आहे ना, मग जर होत असेल तर थोडासा पर्याय, म्हणजे मी सांगते माझ्या अनुभवातून की मलाही असा खूप त्रास व्हायचा आणि माझीसुद्धा घरात खूप चिडचिड व्हायची. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते, जर समजा तुम्हाला पटलं तर ठीक आहे, पण मला स्वतःच्या आयुष्यामध्ये मला थोडी शांतता मिळाली. त्यामुळं हा जो पॉईंट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि कशामुळे आपलं घर व्यवस्थित राहील. नाहीतर घर तुटायला किती सेकंद काही पुरणार नाहीत आणि शेजारी पाजारी असतातच आपल्याला काही उसून देणारे किंवा काय म्हणणारे. तर मी काय माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी मी स्वतः बदल केला, त्यामुळं माझ्या आयुष्यात
बऱ्यापैकी शांतता आणि घरात शांतताच आहे. म्हणजे असं समजून मी घरामध्ये वागते की घर आपलं छान राहिलं पाहिजे, एवढंच. घरामध्ये किटकिट नसतं ते. तर मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून घेतले. आपण काय करतो, एखादी गोष्ट अशी धरून ठेवायला बघतो, जेवढी धरून ठेवायला बघितलं तेवढी ती आपल्या हातातून अशी बऱ्याच वेळाला निसटून जात असते. तसंच असतं. आपण प्रत्येक वेळी आपण आपला नवरा आपल्याशी राहायला पाहिजे, घरात राहायला पाहिजे, अशा भरपूर अपेक्षा आपण जे करतो त्या नवऱ्याकडून नाही तर कुठल्याही व्यक्तींकडून आपण जेव्हा अशी अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा आपली पूर्ण नाही झाली तर आपल्याला मानसिक त्रास भरपूर होतो. त्यामुळं पहिली गोष्ट ही करायची की आपण जास्त पकडून ठेवायचं नाही. एकदम म्हणजे त्या व्यक्तीला असं ठीक आहे, जातो आहे ना, जाऊ दे, असं म्हणजे फ्री सोडा. म्हणजे माझ्या आयुष्यात ह्यामुळं गोष्टींमुळं खूप फरक पडलेला आहे. तर आपण सारखं जे आपण बोलतो ना, हे नाही केलं, ते नाही केलं, मुक्त जे असे आपण जे बोलतो ना, ते बोलणंसुद्धा बंद करा. आणि कसं आहे, नवऱ्याला कुठे जायचं आहे, मित्रांच्याकडे जायचं आहे, घरच्यांच्या नातेवाईकांच्या कोणाकडेही जाऊन बसायचं आहे किंवा वेळ द्यायचा आहे, तर ठीक आहे, देऊ द्या. आपण पहिल्या ज्या कटकटी करत होतो ना, म्हणजे त्यांना कटकट होते, आपलं त्या मनाचं दुःख ते समजून घेऊ शकत नाही, तर ठीक आहे, त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एकदम मोकळंच करून द्या. ठीक आहे. जेव्हा त्यांना आठवण येईल तेव्हा त्यांचं स्वागत करा, असं करा. मागे लागू नका. मागं लागून मिळणारं प्रेम हे प्रेम नसतं, ती जबरदस्ती असते. मग ते आपल्याला जबरदस्तीचं प्रेम आपल्याला मिळवायचं नाही. खरं प्रेम जे असतं आपण जे त्यांच्यावर करतो किंवा कधीकाळी त्यांनीही आपल्यावर केलेलं असतं, ते प्रेम आपल्याला मिळवायचं आहे. त्यामुळं मागं लागून अजिबात ते प्रेम घेऊच नका. तर तुम्ही काय करा, जो तुम्ही ठीक आहे, त्यांनी जे काम करत आहेत ते तिकडे त्यांचं काम असतं, ऑफिसचं काम म्हणा किंवा काय कोणी व्यवसाय करत असतं, काय असतं, तुम्ही त्यांना कामामध्ये रमवून द्या. अजिबात नाही. दिवसभरात म्हणजे त्यांना डबा करून द्या, हे करा, म्हणजे असं नॉमिनल बोलायचं. पण अतिशय मागं लागणं जो प्रकार आहे ना, तो बिलकुल तुम्ही करू नका. तुम्ही जर हे केलात ना तर तुम्हाला प्रेम